हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आजचा कुठला ब्लॉग नाही आहे हे तुम्हाला आत्तापर्यंत समजलं असेलच. आज मी थोडासा माझ्या किचन काउंटरटॉपचा मेकओव्हर केला आहे आणि रिऑर्गनाइज्ड केलं असं समजूया. कारण याच्यामध्ये मी कुठलंही नवीन वस्तू काही आणलेल्या नाही आहेत. जे माझ्याकडे ऑलरेडी आहेच ते फक्त इकडचं तिकडे ठेवून त्याचे प्लेसमेंट चेंज केलेल्या आहेत आणि त्यानंतर थोडंसं काहीतरी एक वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मी विचार केला की चला व्लॉग्स तर मी रोज टाकतेच, तर आज हे तुमच्यासोबत शेअर करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जो कट्टा आहे किंवा किचन प्लॅटफॉर्म आहे तो सगळा मी खाली करून घेते. युद्धवीरचे जन्माष्टमीचे फोटोज होते ते मी तिथे लावून ठेवले होते, पण आता ते फोटोज पूर्ण चिकट झालेत किचनमध्ये ठेवल्यामुळं. तर विचार केला की चला ते पण काढून घेऊया. ते आता किचनमध्ये ठेवण्यात काही पॉईंट नाही आहे. ते पण काढून घेतले आणि आता पूर्ण किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो एकदा क्लीन करून घेते स्वच्छ, म्हणजे पुढच्या कामाला इझी पडेल सगळं. काउंटरटॉप ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक वेळेला नवीन वस्तू आणा आणि प्रत्येक वेळेला जुन्या ज्या आहेत त्या टाकून द्या, तर या सगळ्याची गरज नसते. ज्या आहेत त्याच्यामध्येच आपण फक्त थोडंसं इकडे तिकडे केलं तर आपल्याला पण छान वाटतं बघायला. कारण बघा, आपण एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष काम करत असतो आणि तेच बघून आपल्याला पण बोर होतं. जर बेडरूममध्ये म्हणा किंवा हॉलमध्ये म्हणा, जर तुमच्या नशिबाने जर तुम्ही कायमस्वरूपी जे फर्निचर आहे ते केलं असेल तर त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. पण किचनमध्ये काउंटरटॉपवर आपल्याला थोडेसे चेंजेस करण्यामध्ये चान्सेस असतात आणि आपण ते करू शकतो. त्यामुळे थोडंसं किचनमध्ये पण आपल्याला एक उत्साह येतो. तर त्या उत्साहासाठीच मी आज ठरवलं की थोडे चेंजेस करूया. आता खूप मी बोर झाली आहे हेच बघून, म्हणून ते करायचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि एकदा सगळा काउंटरटॉप मी क्लीन करून घेते. मला खूप काही असं क्लीन करावं लागत नाही, कारण मी रेग्युलर बेसिसवर व्यवस्थित माझं क्लीनअप असतं किंवा वीकली पण मी सगळं व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे माझं किचन जे आहे. किंवा किचन काउंटरटॉपबद्दल आपण सध्या बोलतो आहे, तर काउंटरटॉप पण माझं चांगला मेंटेन केलेला आहे. त्यामुळे असं खूप काही जगावेगळं मला करावं लागत नाही. थोडाफार कपडा मारला, स्प्रे केलं, जे सोल्युशन आहे की त्याने माझा कट्टा जो आहे तो चांगला चकचकीत होऊन जातो. मस्त एकदम हेल्प होते मला सगळं व्यवस्थित व्हायला. तर अशा पद्धतीने थोडे टाईल्स वगैरे पण जे आहेत ते पण मी क्लीन करून घेते. आता यामध्ये कुठलंही एक पैशाची नवीन वस्तू मी आणली नाही, कारण माझा प्लॅनच नव्हता काही चेंज करायचं आहे किंवा काही असं. म्हणून मग जे आहे तेच सगळं मी जसंच्या तसं फक्त त्याच्या जागा बदलून ठेवते. आणि आय थिंक मी खूप वेळा तुम्हाला हे सांगते आहे, जे की आता थांबवलं पाहिजे. त्यानंतर एअर फ्रायरची जागा सगळ्यात पहिल्यांदा मी चेंज करणार आहे आणि एअर फ्रायर एकदा क्लीन करून घेते स्वच्छ. आणि हे जे सोल्युशन आहे, नॉर्मली मी कॉलिननं क्लीन करते एअर फ्रायर जो आहे तो, पण हे जे सोल्युशन आहे जे किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ करायचं आहे, तर त्यांनी हे खूप छान झालं पटकन. म्हणजे किचनमध्ये असलेल्या वस्तूंवर एक चिकटपणा येतो. तुम्ही किती पण रोजच्या रोज साफ जरी केलं तरी एक वेगळा चिकटपणा बसलेला असतो आणि तो जायला थोडा त्रास होतो. पण या सोल्युशनने हे पटकन गेलं आणि चमकलं. आता ते सोल्युशन कोणतं आहे हे मी या ब्लॉगमध्ये तर दाखवलेलं नाही आहे, पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. एअर फ्रायरबद्दल पण तुम्ही प्रश्न विचारता की कुठला आहे, काय आहे, त्याचा रिव्ह्यू दे वगैरे, तर ते पण मी तुम्हाला दाखवेन पुढच्या 1-2-3 ब्लॉग्समध्ये. एअर फ्रायर मी गेले 4 वर्ष झालं यूज करते. तर एअर फ्रायर एकदम छान इथं आता क्लीन झालेलं आहे आणि तो आता त्याची जागा जी आहे ही ठरवलेली आहे मी. बघूया कसं वर्कआउट होतं आहे. ज्यावेळी मी इथं किचनमध्ये काम करायला लागेन, स्वयंपाक करायला लागेन, तेव्हाच मला समजेल की या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित उपयोगाला येत आहेत का, मला काम करायला येतं आहे की नाही येत. त्यानंतर हे 2 टायर जे ऑर्गनायझर आहे ते तुम्ही माझ्या व्लॉग्समध्ये बघितलेलंच आहे. तर ते मला रेग्युलर बेसिसवर असं घासायला वगैरे नाही जमत. मी एक 15-20 दिवसातून, महिन्यातून नाही, 15-20 दिवसातून एकदा अशी घासत असते. तर आज सगळं काढतीच आहे, तर मी विचार केला की चला एकदा हे घासून घेऊया आणि मगच ऑर्गनाईज करूया व्यवस्थित. ऑर्गनायझरची पण मी जागा चेंज केली आहे, कारण जोपर्यंत जागा चेंज नाही करणार आणि नवीन काही वस्तू नाही आहेत, नवीन काही डेकोरेशनचे आयटम नाही आहेत, त्यामुळं त्यामध्ये मला असं वाटणार नाही, फील नाही येणार सेमच जागाला ठेवलं तर ते फक्त क्लिनिंग होऊन जाईल. म्हणून त्याची जागा मी चेंज केली. सोबतच त्याच्यावर जे काही डबे आहेत, चहा साखरेचे डबे आहेत, चिनी मातीच्या 2 बरण्या आहेत, चिली फ्लेक्स, पिझ्झा सिझनिंग आणि हे सगळं जे आहे, एक मनी प्लांट आहे, तर ते पण एकदा मी सगळं स्वच्छ क्लीन करून घेते. याच्यामुळे काय होईल की थोडंसं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित
व्यवस्थित जिथल्या तिथं लागली आणि स्वच्छ दिसते असा फील मलाच येईल म्हणून एक ओला कपडा जो आहे तो त्याच्यावर मी मारून घेते. या सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागल्या. याच्यामध्ये काही चेंजेस मी केलेले नाही आहेत आणि मला करायचे पण नाही आहेत, कारण रोजच्या ज्या हाताखालच्या गोष्टी आहेत त्या जर चेंज केल्या तर मग स्वयंपाकाच्या वेळेला, गडबडीच्या वेळेला खूप गोंधळ होतो. सो इतके दिवसापासून जे आहे जिथे मिळतं तेच बरं आहे. फार काही चेंजेस करायला नको, नाही तर माझं सगळ्यात जास्त गोंधळ उडेल. म्हणून मग थोडेफार फक्त जागा मेन रॅकच्या चेंज केल्या. बाकीच्या रॅकमधल्या ज्या वस्तू आहेत त्या आहेत तशाच ठेवल्या. त्यानंतर हे जे गोल तुम्हाला मिळते राऊंड शेपचं जे काही ऑर्गनायझर्स म्हणूया आपण, तर किंवा कंटेनर बोलूया आपण, तर ते मी कुठूनही विकत आणलेलं नाही आहे. दिवाळीमध्ये जे गिफ्ट्स येतात तर त्या गिफ्ट आयटममध्ये हे होतं, तर ते एकदा स्वच्छ धुवून घेतलं, कारण त्यामध्ये तेल आणि तूपच असतं. तर किती जरी नाही म्हटलं तरी चिकटपणा येतोच त्याला. ते एकदा स्वच्छ घासून घेतलं. या ऑर्गनायझरसोबतच ना हा एक डब्बा मिळालेला आहे. त्यामध्ये मी असं काही ॲज सच ठेवलेलं नाही आहे. मी जस्ट ड्रायफ्रूट्स जे आहेत तेच तेवढे त्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि ह्या ज्या माझ्या तेलाच्या, तुपाच्या ज्या बाटल्या आहेत त्या ऑलमोस्ट स्वच्छ असतात, कारण मी जेव्हा पण घेते, जेव्हा पण वापरते, म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर एकदा एक कपडा फिरवते त्याच्यावरून. तरी पण आता सगळं काढतीच आहे, तर याच्यावर पण एकदा हात फिरवून घेऊया म्हणून या पण ज्या बाटल्या आहेत त्यांना पण ओल्या कपड्यानं एकदा मी स्वच्छ पुसून घेते. आणि त्यांची जी जागा आहे ती काही फार काही चेंज नाही करणार आहे मी. ती आहे तिथेच अशी मी ठेवून देणार आहे, जिथे मी आधी ठेवलं होतं त्याच ठिकाणी. फक्त 19-20 थोडा जागेचा फरक असेल, बाकी काही नाही. आता हे जे काही मी चेंजेस करते ना ते मी माझ्या ब्लॉगच्या दृष्टीने पण करते आहे, कारण आत्तापर्यंत इतके ब्लॉग्स शूट केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं आहे की माझा कॅमेरा कुठल्या दिशेला जास्त असतो आणि कुठली बाजू जास्त व्हिडिओमध्ये दिसते. तर ती जास्त चांगली दिसण्यासाठी मी या सगळ्या गोष्टी करते आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर हे जे वेल आहेत ते तुम्हाला माहिती आहे, मी मिशोमधून मागवले होते. 3 आले होते. एक जे आहे ते मी माझ्या झोपाळ्याला लावलेलं आहे, एक हॉलमध्ये असंच लटकून ठेवला आणि हा मी माझ्या वॉटर प्युरिफायरच्या पाठीमागे लावला होता, ज्याचा काही उपयोग नाही व्हायचा, कुठेही दिसायचा नाही. मला फक्त डोळ्यांना दिसायचा, बाकी तुम्हाला मी काहीच तेथून दाखवू नाही शकायचे. आणि हा एक माझ्याकडे कप आहे, छोटासा खूप क्यूट कप आहे, पण एकच आहे. तो पण एका हॅम्परमध्ये मिळालेला आहे. तर तो असाच पडून होता. त्यामध्ये अखेराचे मी रबर्स, क्लिप्स छोट्या मोठ्या ठेवायचे. तो किचनमध्येच ठेवायचे की अगदी ऐन वेळेला मला त्या गोष्टी मिळतील म्हणून. तर त्या कपचा मी इथे असा यूज करते. तर तो जो कप आहे तो मी छानपैकी असा इथे लावलेला आहे आणि त्याच्यातून त्या ज्या वेली आहेत पानांच्या त्या मी सोडलेल्या आहेत आणि हे खरंच खूप छान दिसतंय. मला स्वतःचं कौतुक वाटते की मला एवढी छान आयडिया सुचली. मे बी व्लॉग करून कसा अँगल पाहिजे, कसं काय दिसलं पाहिजे, यातून मला ते सुचलेलं आहे. त्यानंतर हे तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे ही पानं आणि हा जो पॉट आहे तो आहेच. तर ते काही मी चेंज करणार नाही आहे, ते ॲज इट इज ठेवणार आहे. ही जी पानं आहेत ती वीरूच्या बड्डेची थीम होती, जंगल थीम. त्याला टीरेक्स खूप आवडतो आणि जंगल थीम होती, त्यावेळी ते आणलेले आहेत. तर हे खूप जास्त होते, जवळजवळ 20-25 होते, पण ते मुलांनी त्याच दिवशी खेळताना इकडे तिकडे घालवून दिले. तर त्यातले काही 3-4 मी ठेवले होते, तर त्याचा मी यूज असा करते आणि ते इथे छान एकदम कट्ट्यावर मी ठेवून देते. त्यानंतर ही जी आहे माझ्याकडे एक वाईनची बॉटल आहे. बऱ्याच दिवसापासून ही वाईनची बॉटल रिकामी झाली होती, पण मी ठेवून दिली होती कारण त्याचा शेप मला खूप आवडला होता. मी विचार करत होते की उन्हाळ्यामध्ये मी फ्रीजमध्ये ठेवेन, पण आता मला एकदम आठवलं की या वाईनच्या बॉटलमध्ये मी काहीतरी करू शकते. तर याच्यामध्ये मला ते फेअरी लाईट्स जे असतात ते लावायचे आहेत, पण ते आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत. एक आहे पण त्याचे सेल संपलेत, तर ते मी आणून त्यामध्ये लावेन आणि ते तुमच्यासोबत शेअर करेनच. पण तात्पुरतं म्हणून मग मी त्याच्यामध्ये ना ते आणखी एक वेलाचा एक तुकडा जो आहे तो शिल्लक होता माझ्याकडे. तर तो ही गॅसची जी पाईप आहे ती चांगली नाही दिसत आहे, मला माहिती आहे. ती इरिटेट करते मला ब्लॉगमध्ये पण जेव्हा मी बघते त्यावेळेला. म्हणून तिला कवर करण्यासाठी आता हे जे आहे तो वेल लावते मी आणि खालची बॉटल जी आहे त्यामध्ये सध्या वेल सोडते आणि त्यानंतर परत माझा प्लॅन आहे की त्याच्यामध्ये मी फेरी लाईट्स सोडेन.
हे तांब्याचं पाण्याचं जे काही आहे ते पण आता पाणी भरून मी ते व्यवस्थित ठेवेन. स्वच्छ पितांबरीने मी घासून घेतलं आणि एअर फ्रायर थोडासा रिकामा वाटत होता, तर एक आर्टिफिशियल प्लांट आहे माझ्याकडे, ते मी त्याच्यावरती ठेवून दिलं. सगळं अगदी जंगलात आल्यासारखं वाटायला लागलं, पण छान वाटतं, डोळ्यांना मस्त वाटतंय. आणि पोळपाट लाटणं कटर जे आहे ते आहे तिथेच ठेवलं, त्याची जागा नाही बदलली आणि खलबत्ता जो आहे तो कोपऱ्यात ठेवून दिला. सो अशा पद्धतीनं मी काही चेंजेस केलेले आहेत माझ्या किचन प्लॅटफॉर्मवर. तर हा आहे फायनल लुक आणि अगदी 0 रुपयामध्ये, 0 पैशांमध्ये हे सगळं मी केलं आहे. आधी जे आणलं होतं, जेव्हा कधी आणून ठेवलं होतं त्याचाच फक्त मी इकडे यूज केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.